मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी मी माझे केस असे का करून बसले त्याचं कारण असं की मला वेव्ही हेअर्स पाहिजे होते त्याकरता. आता मी इथे स्वतःला निहाळत असताना मम्मी माझ्याकडे रागत बघत होती कारण की तिला हेअर कट करायचा होता. आता हेअर कट करायचा म्हटल्यानंतर आपण तो रेडीच राहत आहे, त्यामुळे मी पटकन तिचा हेअरकट करून दिला. तिला करायचा आता यू कट आणि ऑलरेडी माझं पार्लर झालं त्यामुळे मला सब जमत आहे समजे. त्यानंतर ना मी माझे कर्ली हेअर्स जे वरती बांधले होते ते सोडून घेतले कारण की दादाचा मेसेज आला की कोणी झिपऱ्यासारखं यायचं नाही त्यामुळे, आणि वेणी घालायची होती त्यामुळे मग मी सोडून घेतले. आणि मग त्यानंतर पटापट आवरलं. आणि आज पाऊस आणि ऊन दोन्ही येत असल्यामुळे दादाने सांगितलं की मेसेज केला पर्सनली ग्रुपवरती सगळ्यांना मुलींना की पाऊस आला, ऊन आला, वादळ आलं, वार आलं, काही आलं तरी तुम्ही सुद्धा यायचं म्हणजे यायचं, रेनकोट घालून या, काही करून या, पण या. मेसेज वाचलाच असेल तुम्ही. आणि मग त्यानंतर मग मी पण खूप खुश झाली की ठीक आहे असं वादन तर आहे ना. त्यानंतर ना हा मला का त्रास देत होता मला माहीत नाही. माझं एडिटिंग चालू आहे, सगळं चालू आहे, मला लवकर जायचं तरीसुद्धा. त्यानंतर माझ्या मम्मीला कधी ना सागरवहिनी येणारी माझी मम्मी बिचारी मला घालून द्यायला बसली आणि कोणीच माझं कौतुक केलं नाही. मी एवढी छान दिसत असताना सुद्धा आम्ही निघालो वादना करता. आणि इथे आल्यानंतर मला माझं जॅकेट भेटलं आणि ते जॅकेट घालून आम्ही फ्लेक्स केलं थोडंसं. आणि मग माऊ आणि मी व्हिडिओ काढत असताना माऊने एका दादाला आवाज दिला आणि त्याला सुद्धा मी व्हिडिओमध्ये घेतलं. त्यानंतर आमची मिरवणूक चालू झाली आणि मिरवणुकीत खूप सगळे मज्जा मस्ती करत होते. मी सुद्धा झांज वाजवली बरं. त्यानंतर मिरवणूक चालू असताना मी तुम्हाला आमचा पुष्पा दाखवायची विसरली. हे बघा हा आमचा पुष्पा जो आज मिरवणुकीचं आकर्षण होतं. आणि दुसरी गोष्ट ज्याची पालखी होती ज्याकरता आमचं मेन वादन होतं ते वर्धापन दिन होतं त्याकरता आम्ही तिकडे वादन केलं आणि त्याची सुद्धा पालखी आमच्या मागे पुढेच होती आणि त्याकरता आम्ही दनादन वादन केलं आणि पुष्पासुद्धा एकदम फुल फ्लेक्समध्ये वादन करत होता. आणि त्यानंतर आम्ही पोहोचताच शेवटचं होतं त्यामुळे मी पटकन घेतलं. आणि आमच्या पथकाला सुद्धा 10 वर्ष पूर्ण झाले होते आणि दादाने लिहिलं होतं टोलवरती की ऐकायचं बोलायचं महाराष्ट्रात फक्त मराठी, कळलं, आणि मराठीच बोलायचं. ओके. त्यानंतर वादन वगैरे झालं आणि पटापट इथे आरती होती. त्या आरतीचा आवाज ऐका भाई, नादच वेगळा होता डायरेक्ट. येताना आम्ही या दादांना हेल्प केली कारण त्यांची गाडी बंद पडली होती त्यामुळे, खराब होती त्यामुळे. ओके. त्यानंतर आल्यानंतर मम्मीने पाणीपुरी केली होती, ती 1-2 घास खाल्ली. बिचारी माझी आई खूप वाट बघत बसली होती माझी त्यामुळे. आणि येस गाईज, जड इज इट फॉर द डे. खूप थकलेल्या तोंडाने बाय बाय.